काहीच नाही, नाली अजून सिमेंट कुणी लावलं नाही, थोडं फार येऊन काय एवढी नाली बसवली नाही. हा, हे आमच्या गुडघे फुटलेले त्या नालीहून पडून पडून. आमच्या घराच्या समोर गटार आहे किती मोठी, पण या नाल्यांमुळे मच्छर होते आणि मच्छर झाल्या कारणामुळे आमचे लेकरं आजारी पडतात. आता सध्याला माझी पोरगी हॉस्पिटलमध्ये 30 वर्ष झाले माझा नवरा मरून आहे. तेव्हाच हे प्रोसिजर झालं सोसायटीचं, बिल्डिंग बांधणार बांधणारा घर बघणारा वरती गेला. आता आम्ही पण जाऊ वरती, तेव्हा बांधणार का काय माहिती नाही. 28 वर्ष झाली बिल्डिंग घर तुटून आणि 28 वर्षापासून आम्ही ही घाणीमध्ये आहे. आज तिथे लोक कसे जगतायत, मरतायत, लाईट नाही, पाणी नाही, घाणीचं साम्राज्य. इथं आम्हाला इथून चालायला रस्ता का, आम्हाला लाईट नाही. हा, अंधारामध्ये आम्ही पडत होत किती बाऱ्या. आम्हाला गरीबमध्ये गटारामध्ये राहावं लागतं. कधी कधी पावसाचं पाणी आमच्या घरातून जातं. आम्ही गरीब लोक आहे. आम्ही सारखं कुठं हॉस्पिटल काम बघायचं का हॉस्पिटलमध्ये पडायचं. काय फायदा केला आमच्या गरीबाचा. आमची पोरं M.Com B.Com शिकून इथं लग्न होत नाही आहेत. माझी पोरगी M.Com शिकले, पोरगा शिकलाय, पण पोराला पोरगी भेटत नाही, पोरीला पोरगा भेटत नाही. कारण का डबा खाऊन बाहेर घेऊन यावं लागतंय, संडस लहान पोरांना रोड करावं लागते. परिस्थिती आमची अशी आहे, कारण आम्ही कुणाकडे बघणार. आम्ही जगावं का राहावं का पळून जावं. आता पुन्हा मुंबईमध्ये अशी बिल्डिंग आहे का, पत्रा बाजू ताडपत्री बाजून आजूबाजूला राहिले लोक कशा हालमध्ये राहत आहेत. लोकांची परिस्थिती काय, रडूशी येतं, रडूशी बघून. बिल्डिंग पडली ना, मग देणार की 5 लाख तुम्हाला देणार, 10 लाख रुपये देणार. अरे 10 लाख रुपये का 5 लाख रुपये घ्यायला माणूस जिवंत राहिलं पाहिजे. नाही तर तुम्ही देणार कुणाला? मग त्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंतच करून द्या ना आम्हाला. कोणतरी वाली आम्हाला द्यावं चांगला आणि आमची वस्ती बनवा. अरे गरीबाचं वालीत बना. किती वर्ष झाली, किती वर्ष काय केलं शिवसेनेने, तरी काय केलं मनसेनी? कुणी काही केलं नाही, कुणी काही केलं नाही. जनता मरू दे, मेली तर. आज माझे वडील हे सांगू दिला थोड्या दिवसात बिल्डिंगमध्ये जाऊया म्हणून. वडील गेले वर आणि मी राहिलो खाली. आज मी माझ्या मुलाला सांगतो थोडा वेळ थांब, बिल्डिंगला जाऊया. धारावीला तुम्ही जसं झोपडपट्टी हटवली, तशी माझी विनंती आहे एकनाथ शिंदेला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना, दोघांना पण माझी विनंती आहे की तुम्हाला वरळीची सुद्धा ही झोपडपट्टी हटवून तुम्ही पण ते वरळीमधली सिद्धार्थनगरमधली ही झोपडपट्टी हटवून तुम्ही ही त्या लोकांना तो बिल्डिंगी बांधून द्याव्या.